हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आता सुरुवात करूया आजच्या सेशनला. आज घेऊया आपण 4 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज. सो फर्स्ट न्यूज आहे जे तैवान ऍथलीट्स ओपन सध्या चालू आहे, तर त्यामध्ये इंडियाने टोटल 7 मेडल्स जिंकलेले आहे, ज्यामध्ये 3 गोल्ड आहे, 3 सिल्वर आहे आणि 1 ब्रॉन्झ मेडल आहे. सो असे टोटल 7 मेडल्स इंडिया कॉन्टिजेंटनी काय केलेले आहे, जिंकलेले आहे. तर बघून घेऊया आता कोणी कोणी जिंकलेले आहे. सो तैवान ऍथलीट्स ओपन 2024 मध्ये इंडिया कॉन्टिजेंटनी ते कॅम्पेन कन्क्लूड करत किती 7 मेडल टोटल जिंकलेले आहे, ज्याच्यामध्ये 3 गोल्ड आहे, 3 सिल्वर आहे आणि 3 ब्रॉन्झ आहे. सो वुमन्स लॉंग जंप मध्ये, तर वुमन लॉंग जंप मध्ये नयना जेम्स यांनी त्यांचा बेस्ट जंप जो आहे तो 6.43 मीटरचा त्यांचा बेस्ट जंप हा जंप घेत त्यांनी काय गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. कशामध्ये? वुमेन्स लॉंग जंप या कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आता सुमिरा हाटा यांनी जे जापानचे आहे, ओके, त्यांनी सिल्वर जिंकलेला आहे आणि साऊथ कोरियाच्या यू जोंगमी यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. सो वुमेन्स लॉंग जंप मध्ये इंडियानी जे इंडियाच्या नयना जेम्स आहे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. सोबत जे सिल्वर आहे ते जापानच्या सुमेराने जिंकलेलं आहे आणि ब्रॉन्झ मेडल साऊथ कोरियाच्या युंग यांनी जिंकलेलं आहे. आता बघूया मेन्स. तो मेन्स 800 मीटर यामध्ये इंडियाचे अंकेश चौधरी यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि त्यांचं किती सेकंडचा म्हणजे किती सेकंड होते, किती मिनिट होते त्यांचं, तेव्हा त्यांनी की गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. सो त्यांचं जे क्लॉकिंग होतं ते 1 मिनिट 50.63 सेकंड होतं. आता नेक्स्ट जे आहे सिल्वर कोणी जिंकलेलं आहे, तर त्यांचे देश बांधव म्हणजे इंडियाचेच आहेत ते सोमनाथ चौहान यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे आणि त्यांचे किती मिनिट होते? 1 मिनिट 50.88 सेकंड. ओके. सो ब्रॉन्झ कोणी जिंकलेला आहे आता, तर फिलिपिन्सचे हुसेन लोराना, ओके, हुसेन लोराना यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे मेन्स 800 मीटर या कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आता इन मेन्स पोल वॉल्ट मध्ये देव मीना यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे. चायनीज तायपीच्या योंग फू हुआंग यांनी काय केलेलं आहे, एक लीप रजिस्टर केलेला आहे, एक झेप घेतलेली आहे 5.10 मीटरची. ओके. सो योंग यांनी ही झेप घेत काय केलेलं आहे, गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि त्यांचे जे फाउल्स होते ते खूप कमी फाउल्स घेऊन त्यांनी हे गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. नेक्स्ट आणखी एक चायनीज तायपी आहे ऍथलीट हुआंग चिंग ची यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे विथ त्यांची हाईट किती होती? 4.80 मीटर. ओके. सो ही सगळे मेडल्स टॅली होते जे मेडल जिंकलेले आहे. सो इंडियाने किती मेडल जिंकलेले आहे? तैवान ऍथलीट ओपन मध्ये 7 मेडल जिंकलेले आहे टोटल, ज्याच्यामध्ये 3 गोल्ड, 3 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ आहे. सो जे वुमेन्स लॉंग जंप आहे त्यामध्ये नयना जेम्स यांनी गोल्ड जिंकलेला आहे. त्यांचा जो बेस्ट जंप होता तो 6.43 मीटर होता. त्यानंतर त्याच कॅटेगरीमध्ये वुमेन्स लॉंग जंपच्या कॅटेगरीमध्ये जापानच्या सुमेरा यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे आणि साऊथ कोरियाच्या युंग जोंगमी यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. नेक्स्ट आता मेन्स 800 मीटर मध्ये इंडियाचे अंकेश चौधरी यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे आणि सोमनाथ चौहान यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे आणि ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे फिलिपिन्सच्या हुसेन यांनी. ओके. सो नेक्स्ट बघूया आपण आता न्यूज. ओके. सो नेक्स्ट न्यूज आहे नॉर्वे चेस. तर जे नॉर्वे चेस झालं, ओके, नॉर्वे चेस मध्ये जो राऊंड 5th होता, 5th राऊंड मध्ये प्रगानंदा यांनी काय केलेलं आहे, जे वर्ल्ड नंबर 2 जे होते चेस प्लेयर फॅबियानो कारुआना, ओके, तर नॉर्वे चेस मध्ये 5th राऊंड मध्ये प्रगानंदांनी वर्ल्ड नंबर 2 फॅबियानो यांना डिफीट केलेला आहे, यांचा पराभव केलेला आहे. ओके. तर या रिझल्टचा अर्थ काय आहे की वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसेन आणि वर्ल्ड नंबर 2 जे कोण फॅबियानो
त्या सेम इव्हेंट मध्ये प्रज्ञानंदांनी त्या क्लासिकल फॉर्मॅट सेम इव्हेंट मधल्या क्लासिकल फॉर्मॅट जे होतं त्यामध्ये त्यांना बीट केलेला आहे, त्यांचा पराभव केलेला आहे, वर्ल्ड नंबर 1 ला पण आणि वर्ल्ड नंबर 2 ला पण. ओके, सो तर त्यांची जी विक्ट्री होती, प्रज्ञानंदांची जी विक्ट्री होती, त्यांच्या फ्यू अवर्स नंतरच काय केलेलं आहे, जे अर्जुन इरिगेसी आहे, अर्जुन इरिगेसी यांनी कोणाला डिफीट केलेला आहे, आयम लोइक ट्रॅव्हाडो. ओके, तर यांना डिफीट केलेला आहे जस्ट 14 मूव्हनी, 14 मूव्स मध्येच त्यांना डिफीट केलेला आहे त्यांनी. आणि हे काय आहे, हे 4th विन आहे, फ्रेंच टीम चॅम्पियनशिपचं काय झालेलं आहे, हे 4th विन झालेलं आहे, 4th विक्ट्री आहे. ओके, तर या दोन रिझल्टचा जो अर्थ काय आहे की इंडियामध्ये आता या घडीमध्ये, या करंट सिच्युएशन मध्ये 3 प्लेयर आहे जे की टॉप 10 मध्ये आहे FIDE लाईव्ह रेटिंग मध्ये. ओके, सो 3 प्लेयर आहे इंडियाचे जे सध्याच्या स्थितीला टॉप 10 FIDE लाईव्ह रेटिंग मध्ये आहे. सो ही न्यूज कशाबद्दलची होती, ही न्यूज होती जे नॉर्वे चेस आहे त्याच्या 5th राऊंड मध्ये प्रज्ञानंदांनी वर्ल्ड नंबर 2 फॅबियानो कारुआना यांना डिफीट केलेला आहे, यांचा पराभव केलेला आहे आणि ते कशामध्ये आलेले आहे, आता टॉप 10 याच्या रेटिंगच्या टॉप 10 मध्ये आलेले आहे. ओके, त्यांनी एंटर केलेला आहे टॉप 10 वर्ल्ड रँकिंग मध्ये. तो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाची तन्वी शर्मा. इंडियाच्या ज्या तन्वी शर्मा आहे त्यांनी वुमेन्स सिंगलचं टायटल पटकावलेलं आहे, म्हणजे वुमेन्स सिंगल यामध्ये त्यांनी एक जिंकलेलं आहे, ते टुर्नामेंट जिंकलेले आहे त्या, जे कुठे जर्मनीमध्ये झालेला बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट. ओके, बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट जे जर्मनीमध्ये झालेलं, तिथे इंडियाच्या तन्वी शर्मा यांनी वुमेन्स सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे. सो द यंग इंडियन शटलर, ह्या यंग इंडियन शटलर आहे ज्यांनी डिफीट केलेला आहे तैवानच्या वँग पी यू यांना आणि स्ट्रेट सेट मध्ये त्यांना डिफीट केलेला आहे. ओके, हरवलेला आहे, पराभव केलेला आहे त्यांचा. पण 15 इयर्स ओल्ड तन्वी, ओके, तन्वी जे आहे त्या 15 इयर ओल्ड आहे, 15 वर्षाच्याच आहे आणि हा त्यांचा फर्स्ट सिनियर टायटल आहे, पहिला सिनियर टायटल आहे हा त्यांचा, जो की कुठे बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट मध्ये त्यांनी क्लिंच केलेला आहे. आता बोन इंटरनॅशनल बद्दल बघून घेऊया आपण एकदा. तरी काय, बोन इंटरनॅशनल हे एक इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट आहे जे हेल्ड होत असते, कुठे होत असते, कुठे हेल्ड होत असते, जर्मनीच्या बोन मध्ये, म्हणजे जर्मनीच्या बोन मध्ये हे आयोजित करण्यात येते, बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट. ओके, सो हा जो इव्हेंट आहे, हा इव्हेंट कशाचा पार्ट आहे, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन फ्युचर सिरीज आणि बॅडमिंटन युरोप इलाइट सर्किटचा हा पार्ट आहे. नेक्स्ट, फर्स्ट 2019 मध्ये सगळ्यात प्रथम हा आयोजित करण्यात आलेला होता. ओके, सो हे झालं बोन इंटरनॅशनल बद्दल. आणि त्यामध्ये तन्वी शर्मा यांनी बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट हे काय, यामध्ये वुमेन सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे. सो आता 2024 चे विनर्स बघूया कोण कोण आहेत. सो मेन सिंगल मध्ये चेंग काई हे विनर आहे, वुमेन सिंगल मध्ये तन्वी शर्मा आहे, मेन्स डबल मध्ये चेंग काई आणि सु वेंग चेंग हे मेन्स डबलचे विनर आहे. वुमेन्स डबलचे विनर यास्मिन बेक्तास आणि झेरा एर्दिम हे विनर आहे. आणि मिक्स डबल मध्ये ॲल्डेन लेफिल्सन पुत्रा मयंकी आणि फित्रियानी, तर हे मिक्स डबलचे विनर्स आहेत बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंटचे. ओके, जे झालेलं आहे जर्मनीच्या बोन मध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, आता जसं की वॉर चालू आहे इस्रायल आणि गाझामध्ये. ओके, गाझामध्ये जे वॉर चालू आहे आता, तर त्यामुळे काय केलेलं आहे, मालदीव गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, ज्यांच्याकडे इस्रायली पासपोर्ट होल्डर्स आहेत, त्यांना त्यांचे जे लक्झरी रिसॉर्ट्स आहे, ओके, जे
मालदीव जे आहे ते लक्झरी रिसॉर्ट, तिथे लक्झरी रिसॉर्ट म्हणून ते ओळखल्या जातात. सो त्यांनी जे इंडियन ओशन आर्किओलॉजी आहे तर तिथनं जे इस्रायली येणार आहेत त्यांना बॅन करण्यात आलेलं आहे. ओके, जे गाझामध्ये आता वॉर चालू आहे त्यामुळे. सो प्रेसिडेंट ऑफिसनी काय म्हटलेलं आहे, जे प्रेसिडेंट ऑफिस आहे त्यांनी म्हटलेलं आहे की कॅबिनेट डिसाईड करणार आहे की जो लॉ आहे तो चेंज करण्याचा त्यांचा विचार आहे. आणि जो लॉ आहे तो कावर चेंज म्हणजे काय चेंज करणार आहे त्यामध्ये की जे इस्रायली पासपोर्ट होल्डर्स आहे त्यांना कंट्रीमध्ये येण्यास प्रतिबंध टाकणार आहेत ते. आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे आहे त्यांना कंट्रीमध्ये एंटर करण्याचं जे प्रिव्हेन्शन आहे त्यासाठी ते एक कमिटी, सब कमिटी आहे ते इस्टॅब्लिश करणार आहेत. ओके, आणि कशासाठी जे प्रोसेस होणार आहे ही प्रिव्हेन्शनची, पासपोर्ट होल्डरची प्रिव्हेन्शनची, हे सगळं बघण्यासाठी, ओव्हरसी करण्यासाठी ती सब कमिटी इस्टॅब्लिश करणार आहेत असं प्रेसिडेंट ऑफिसनी म्हटलेलं आहे. सो प्रेसिडेंट मोहम्मद मुइझू हे अपॉइंट करणार आहे एक स्पेशल दूत. ओके, एक स्पेशल दूत ते अपॉइंट करणार आहेत. कशासाठी अपॉइंट करणार आहेत? सो जे पॅलेस्टिनीची नीड्स आहे आणि पॅलेस्टिनीजला त्यांचे जे नीड्स लागणार आहेत त्यासाठी ते त्यांच्या ऍक्सेससाठी आणि काय लॉन्च करणार आहेत ते फंड रेझिंग कॅम्पेनसाठी आणि पॅलेस्टिनच्या नीडसाठी एक एन्वॉय म्हणजे एक दूत अपॉइंट करणार आहेत प्रेसिडेंट मोहम्मद मुइझू. ओके, सो मोहम्मद मुइझू हे मालदीवचे प्रेसिडेंट आहे. ओके, सो इस्रायल फॉरेन मिनिस्ट्री, जे इस्रायलचे फॉरेन मिनिस्ट्री स्पोक्स पर्सन आहे ज्यांचं नाव आहे ओरियन मार्मोस्टिन, यांनी रिस्पॉन्स मध्ये काय म्हटलेलं आहे, हा जो सगळं आता प्रोसेस चालू आहे मालदीव गव्हर्नमेंटचा, सो त्यांच्या रिस्पॉन्स मध्ये तिथले जे फॉरेन मिनिस्टर स्पोक्स पर्सन आहे ओरियन, त्यांनी म्हटलेलं आहे की जे फॉरेन मिनिस्ट्रीने रेकमेंड केलेलं आहे इस्रायलला की ते त्यांनी ट्रॅव्हलिंगला सध्या तरी अवॉइड करा. ओके, सध्या तरी इस्रायलीज जे आहे त्यांनी ट्रॅव्हलिंग अवॉइड करा असं त्यांनी रिस्पॉन्स मध्ये म्हटलेलं आहे. ओके, सो ही न्यूज होती की मालदीव काय करणार आहे, ज्यांच्याकडे इस्रायलचं काय आहे पासपोर्ट होल्डर आहे, ज्यांच्याकडे जे इस्रायलीज आहे त्यांना कंट्रीमध्ये एंट्री नाही देणार आहे, एंट्री बॅन करणार आहेत. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. तर नेक्स्ट न्यूज काय आहे, हैदराबाद जी कॉमन कॅपिटल होती तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची, तर आता ती कॉमन कॅपिटल राहिलेली नाही आहे. आता ती कोणत्या तरी एका स्टेटची कॅपिटल होणार आहे. सो बघूया आपण आता. हैदराबाद वन ऑफ द बस्टलिंग मेट्रोपॉलिटन सिटी. ओके, एक बस्टलिंग मेट्रोपॉलिटन सिटी आहे हैदराबाद. ही जी आहे कॉमन कॅपिटल होती तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची. तर ऍज पर आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2024, तर त्यानुसार जे आंध्र प्रदेशच्या रिऑर्गनायझेशन ऍक्ट आहे 2014चं, त्याच्यानुसार आता जी कॅपिटल आहे कॉमन आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची हैदराबाद, तर आता ती काय राहणार आहे, कॉमन नाही राहणार आहे ती कॅपिटल. सो हैदराबाद वॉज मेड द कॅपिटल सिटी ऑफ 2 स्टेट. तर 2 स्टेटची ती कॅपिटल बनवण्यात आलेली होती 10 वर्षाकरता. ओके, 10 वर्षाकरता बनवण्यात आली होती, जेव्हा ते अनडिवायडेड आंध्र प्रदेश होतं. ओके, अनडिवायडेड आंध्र प्रदेश होतं, तर त्याला काय करण्यात आलेलं, डिवाइड करण्यात आलेलं. अनडिवायडेड आंध्र प्रदेशला बायफ्युरिकेशन म्हणजे डिवाइड करण्यात आलेलं 2 पार्ट्स मध्ये. सो 2 पार्ट्स मध्ये जेव्हा आंध्र प्रदेशला डिवाइड करण्यात आलेलं म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, तर तेव्हा काय ठरवलेलं होतं की हैदराबाद ही कॅपिटल सिटी राहील 2 स्टेट्सची आणि ते पण 10 वर्षाकरता, असं 2014 मध्ये त्यांनी कॅरीड आउट केलेलं होतं. तर तेलंगणा कधी एक्झिस्टन्स मध्ये आलेली, 2 जून 2014ला. सो आपण काल एक इम्पॉर्टंट डे पण घेतलेला आहे, तेलंगणा फॉर्मेशन डे. तर 2 जून 2014ला तेलंगणा ही एक्झिस्टन्स मध्ये आलेली आहे. तेव्हा त्यांनी ठरवलेलं होतं की 2 स्टेट्सला
10 वर्षाकरता हैदराबाद जी आहे ती कॉमन कॅपिटल सिटी देऊ म्हणून, म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला. सो the formation of Telangana state was fulfillment of decades long demand when the statehood was realized on June 2, 2024. Okay. So तर हे जे सेपरेशन झालेलं होतं, ओके, 10 वर्षाच्या लॉंग सेपरेशन नंतर पण जे काही इश्यूज आहे, काय इश्यूज आहे, जे ऍसेट्स आहे त्याचे स्टील ते रिझॉल्व्ह झालेले नाही या बिटवीन आंध्र प्रदेश अँड तेलंगणा. तर जे काही ऍसेट्स आहे त्याचे सेव्हरल इश्यूज जे आहे, तर 10 वर्षाच्या सेपरेशन नंतर पण त्या ऍसेट्सचे जे आहे ते रिझॉल्व्ह झालेले नाही, सॉल्व्ह झालेले नाही या प्रॉब्लेम्स. ओके, इश्यूज सॉल्व्ह झालेले नाही. सो ही न्यूज ही होती की सध्या जी हैदराबाद जी आहे ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन स्टेट्सची कॅपिटल होती. ती 10 वर्षाकरता करण्यात आलेली होती, म्हणजे 2014 पासून ती करण्यात आलेली होती, 10 वर्षासाठी कॅपिटल. तो आता ही हैदराबाद जी आहे ती कॉमन कॅपिटल राहणार नाही. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे क्लॉडिया शेनबॉम. ओके, क्लॉडिया शेनबॉम यांनी विक्ट्री केलेली आहे, यांनी जे इलेक्शन आहे ते जिंकलेलं आहे. ओके, आणि फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट झालेल्या आहेत. त्या कशाच्या फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट झालेल्या आहेत? त्या मेक्सिकोच्या झालेल्या आहेत. सो क्लॉडिया ह्या मेक्सिकोच्या न्यू प्रेसिडेंट झालेल्या आहे आणि फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट सुद्धा झालेले आहेत. सो त्यांचा जो प्रोजेक्ट होता, प्रोजेक्ट ऑफर मेंटर आणि आउटगोइंग लीडर अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर, एक प्रोजेक्ट होता त्यांचा, प्रोजेक्ट, आणि त्यांचे जे मेंटर आणि जे आउटगोइंग लीडर आहे कोण, अँड्रेस मॅन्युअल, तर यांचा एक प्रोजेक्ट होता. त्यामुळे जो आहे की ते जे पुअर्सला ते हेल्प करत होते, तर जे पुअरला हेल्प करत होते तर ते पॉप्युलॅरिटी त्यांना त्यामुळे मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी ते जिंकलेलं आहे. आणि हा ट्रम्प जो आहे तो त्यांना मिळालेला आहे प्रेसिडेंटशिपचा, ते त्यांनी विक्ट्री मिळवलेली आहे. ओके, शेनबॉम जे आहे त्या क्लायमेट सायंटिस्ट आहे आणि आधी काय होत्या, त्या मेक्सिकोच्या मेयर होत्या. त्यांनी प्रेसिडेन्सी जिंकलेली आहे. किती मतांनी जिंकलेली आहे? 58.3% आणि 60.7% असे त्यांचे वोट्स होते. तर त्या वोट्समुळे त्यांना प्रेसिडेन्सी मिळालेली आहे. ओके, that is said to be the highest vote tally percentage in Mexico democratic history. तर जी मेक्सिकोची डेमोक्रॅटिक हिस्ट्री आहे, हा एक हायेस्ट वोट टॅली पर्सेंटेज हा या वर्षीचा तो सेट झालेला आहे. जस्ट अ सेकंड. तर चला कंटिन्यू करूया आपण. तो ज्या मेक्सिकोच्या शेनबॉम आहे त्यांनी काय जिंकलेली आहे आणि फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट झालेले आहे त्या मेक्सिको या कंट्रीच्या. तो आता नंतरच बघूया आपण की त्या कोण होत्या. एक क्लायमेट सायंटिस्ट आहेत त्या आणि मेयर होत्या त्या मेक्सिको सिटीच्या. ओके, सो शेनबॉम इज द फर्स्ट वुमेन टू विन अ जनरल इलेक्शन. तर त्या काय आहे, फर्स्ट वुमेन आहे ज्यांनी काय जनरल इलेक्शन जिंकलेलं आहे आणि सोबतच द युनायटेड स्टेट, मेक्सिको और कॅनडा. ओके, मेक्सिको बद्दल बघूया. कॅपिटल काय आहे, मेक्सिको सिटी आहे. करन्सी आहे मेक्सिकन पेसो. तर मेक्सिकोची करन्सी काय आहे, पेसो, आणि कॅपिटल आहे मेक्सिको सिटी. सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे बिझनेस वुमन टोमास डोटीर ह्या काय झालेल्या आहे, आइसलँडच्या नेक्स्ट प्रेसिडेंट झालेल्या आहे. इथे काय होता, या झालेल्या आहे फर्स्ट वुमन प्रेसिडेंट झालेल्या आहे मेक्सिकोच्या, कोण, शेनबॉम. आणि नेक्स्ट जी न्यूज आहे त्यामध्ये काय आहे, या पण प्रेसिडेंट झालेले आहे, नेक्स्ट प्रेसिडेंट झालेले आहे आइसलँडच्या, आणि त्या बिझनेस वुमन आहे टॉमस डोटीर. ओके, सो मला टॉमस डोटीर ह्या एक बिझनेस वुमन आहे आणि इन्व्हेस्टर आहे. सो त्यांनी जिंकलेला आहे, प्रेसिडेन्शियल इलेक्शन जिंकलेला आहे आणि आइसलँडच्या त्या प्रेसिडेंट झालेले आहेत. ओके,
सो 55 इयर्स ओल्ड आहे टोमॅस डोटीर आणि त्या इलेक्ट झालेल्या आहे टू लार्जली सेरिमोनियल पोस्ट विथ 34.3% ऑफ द वोट. तर 34.3% ऑफ वोट्सनी त्यांनी जिंकलेला आहे आणि डिफीट कोणाला केलेला आहे त्यांनी? प्राईम मिनिस्टर कॅटरीन जॅकब्स डोटीर आहे. ओके, तर फॉर्मर प्राईम मिनिस्टर होते कॅटरीन जॅकॉब्स डोटीर यांना काय हरवले आहे त्यांनी, यांना डिफीट करत त्या प्रेसिडेंटशिप जिंकलेल्या आहेत. सो विथ 25.2% अँड हल्ला हरुड लोगा डोटीर विथ 15.5%. तर त्यांनी डिफीट केलेला आहे. किती डिफीट केलेला आहे? जो त्यांना 34.3% वोट्स मिळालेले आहेत आणि जे कॅटरीन आहे त्यांना 25.2% वोट्स मिळालेले होते आणि त्यांना डिफीट केलेला आहे. सोबतच जे हल्ला हुरुड आहे त्यांना 15.5% वोट मिळालेले आहे आणि त्यांना पण त्यांनी डिफीट केलेला आहे. सो टोमॅस डोटीर आहे. टोमॅस डोटीर ह्या करंटली काय आहे? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द बी टीम. बी टीमच्या त्या चीफ एक्झिक्युटिव्ह आणि सध्या त्या लिव्ह वर आहे. अ ग्लोबल नॉन प्रॉफिट को फाउंडेड बाय UK बिझनेस टायकून रिचर्ड ब्रॅन्सन to promote business practice focused on humanity and the climate and has offices in New York and London. Okay, तर को फाउंड जे केलेला आहे बाय UK बिझनेस टायकून केलेला आहे रिचर्ड ब्रॅन्सननी प्रमोट करण्यासाठी बिझनेस प्रॅक्टिसेस आणि फोकस्ड आहे. फोकस कशावर आहे त्यांचा? ह्युमॅनिटी, क्लायमेट आणि त्यांचे जे ऑफिस आहे ते आहे न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये. ओके, त्यांनी कोणाला रिप्लेस केलेला आहे? म्हणजे आता प्रेसिडेंट झालेल्या आहेत त्या आईसलँडच्या. सो आईसलँडचे फर्स्ट आईसलँड यांच्या आधी जे होते प्रेसिडेंट, तर कोणाला त्यांनी रिप्लेस केलेला आहे? ते प्रेसिडेंट गुडनी जोनासेन. ओके, गुडनी जोनासेन यांना रिप्लेस करत आता त्या प्रेसिडेंट झालेल्या आहेत. सो जे टोमॅस डोटीर आहे ते ऑफिसला, त्या प्रेसिडेंटशिपच्या ऑफिसला कधी टेक ओव्हर करणार आहेत? 1 ऑगस्टला. ओके, 1 ऑगस्टला ते त्यांचं ऑफिस जे आहे त्याला टेक ओव्हर करणार आहेत. सो ही न्यूज कशाबद्दलची होती? ही न्यूज होती की आईसलँडच्या नेक्स्ट प्रेसिडेंट म्हणून कोण झालेला आहे आता नेक्स्ट प्रेसिडेंट? ह्याला टोमॅस डोटीर ह्या नेक्स्ट प्रेसिडेंट झालेल्या आहे आईसलँडच्या. ओके, नेक्स्ट चायनाचं चँग ई6. ओके, चायनाचं चँग ई6 हा लँड झालेला आहे मूनच्या फार साइडवर सॅम्पल कलेक्ट करण्याकरता. सो बघूया, चायनाचं चँग ई6 जे फार साइड आहे मूनची तिथे त्यांनी टच केलेलं आहे, तिथे ते लँड झालेलं आहे आणि ते काय करणार आहे? सॅम्पल कलेक्ट करणार आहे फ्रॉम द रेअरली एक्सप्लोर्ड टेरेन. जे तिथली जे भूभाग आहे, टेरेन म्हणजे भूभाग आहे, तिथलं जे रेअरली एक्सप्लोर्ड भूभाग आहे, तर फर्स्ट टाइम तिथे ह्युमन हिस्ट्री मध्ये फर्स्ट टाइम तिथलं ते काय करणार आहे? सॅम्पल कलेक्ट करणार आहेत. तो सपोर्टेड बाय द क्विंक्यू 2 हे काय रिले सॅटेलाइट. तर रिले सॅटेलाइट जे आहे क्विंक्यू 2 यांच्या सपोर्टने आणि लँडर असेंडर कॉम्बिनेशन ऑफ चँग ई6 प्रोब सक्सेसफुली लँड झालेला आहे. कुठे लँड झालेला आहे? जे ऐटकेन बेसिन आहे. ओके, ऐटकेन बेसिन जे साऊथ पोल एरिया मध्ये आहे तिथे ते त्या डेझिग्नेटेड जे लँड आहे तिथे लँड झालेला आहे, त्या लँडिंग एरियामध्ये. चँग ई6 कन्सिस्ट ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे? ऑर्बिटर, रिटर्नर, लँडर आणि असेंडर. ओके, तर चँग ई6 कन्सिस्ट ऑफ ऑर्बिटर, रिटर्नर, लँडर आणि असेंडर. कधी लॉन्च झालेलं होतं हे जे चँग ई6 आहे? कधी लॉन्च झालेलं होतं? या वर्षीच्या 3 मेला हे लॉन्च झालेलं होतं आणि वेरियस स्टेजेस आहे, जसं की ते वेरियस स्टेजेस मधनं ते त्यांनी पार केलेलं आहे. जे स्टेजेस आहे ज्यामध्ये अर्थ मून ट्रान्सफर, नियर मून ब्रेकिंग आणि लुनार ऑर्बिटिंग, लँडिंग, डिसेंट. ओके, तर असे वेरियस स्टेजेस आहे ते त्या चँग ई6 नी पार केलेले आहे लॉन्च नंतर. तर चँग ई6 मिशन मध्ये काय टास्क केलेलं आहे की ते सॅम्पल कलेक्ट करेल, कलेक्टिंग अँड रिटर्निंग सॅम्पल्स फ्रॉम द मून फार साइड.
ओके, आणि हा काय आहे, फर्स्ट एंडेव्हर आहे जो की ह्युमन हिस्ट्रीमध्ये, लुनार ह्युमन हिस्ट्रीमध्ये हा फर्स्ट लुनार एक्सप्लोरेशनचा हा ह्युमन हिस्ट्रीमध्ये फर्स्ट एंडेव्हर आहे अशा टाईपचा. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती आपली, ही न्यूज आपली कशाबद्दलची कव्हर झालेली आहे. सो जे चायनाचं चँग E6 आहे ते मूनच्या फायर साइडवर लँड झालेलं आहे आणि ते तिथनं सॅम्पल्स कलेक्ट करणार आहेत. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे कुवेती इमिर यांनी अपॉइंट केलेला आहे. तर कोणी केलेला आहे बघूया. कुवेतचे इमिर शेख मिशेल अल अहमद अल जबेर अल सबा यांनी काय केलेलं आहे, अपॉइंट केलेला आहे, म्हणजे त्यांनी हुकूम दिलेला आहे अपॉइंटमेंटचा शेख सबा अल खालिद अल सबा. तर शेख सबा अल खालिद अल सबा यांना अपॉइंट करण्याचा हुकूम दिलेला आहे आणि त्यांना क्राऊन करणार आहे कुवेतचे क्राऊन प्रिन्स म्हणून. ओके, कुवेतचे क्राऊन प्रिन्स म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे आणि त्यांना हुकूम दिलेला आहे. सो बॉर्न 1953 चे बॉर्न आहे, कुवेतमध्ये बॉर्न झालेले आहे. शेख सबा प्रिव्हियसली कुठे सर्व्हिस देत होते, 2019 ते 2022 मध्ये ते प्राईम मिनिस्टर होते कंट्रीचे. ओके, तिथे त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून. ग्रॅज्युएट झालेले आहे ते कुवेत युनिव्हर्सिटी मधून विथ डिग्री इन पॉलिटिकल सायन्स. कुवेत युनिव्हर्सिटी मधून त्यांनी पॉलिटिकल सायन्सची डिग्री प्राप्त केलेली आहे. आणि द न्यू क्राऊन प्रिन्स also once served as कुवेत परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह. तर जे न्यू क्राऊन प्रिन्स आहे त्यांनी एकदा म्हणजे कुवेत परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. रिप्रेझेंटेटिव्ह टू युनायटेड नेशन, एम्बेसिडर टू सौदी अरेबिया आणि फॉरेन मिनिस्टर अशा त्यांनी सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. तो शेख मिशेल, आता शेख मिशेल बघून घेऊया त्यांच्याबद्दल. शेख मिशेल बिकम कुवेत 17th रुलर ऑन डिसेंबर 16. तर 16 डिसेंबर 2023 ला ते 17वे रुलर, कुवेतचे 17वे रुलर म्हणून ते अपॉइंट झालेले होते शेख मिशेल. ओके, तर कोणाला त्यांनी सक्सीड केलेलं होतं, त्यांचे जे सावत्र भाऊ होते शेख नवाफ अल अहमद अल जबैर अल सबा. तर हे शेख मिशेलचे, इमार शेख मिशेलचे सावत्र भाऊ होते. त्यांचे डेथ झालेली होती वयाच्या 86व्या वर्षी. तर तेव्हा त्यांनी सक्सीड केलेली होती त्यांची पोस्ट. कधी, 16 डिसेंबर 2023 ला. तर कुवेतचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांच्यानुसार काय आहे की एका वर्षामध्येच त्यांना काय न्यू क्राऊन प्रिन्स हा अपॉइंट करावा लागतो. तो कुवेत बद्दल बघूया. कॅपिटल आहे कुवेत सिटी, करन्सी आहे कुवेती दिनार, ऑफिशियल लँग्वेज आहे अरेबिक आणि प्राईम मिनिस्टर आहे अहमद अल अब्दुल्ला अल सबा. ओके, सो ही न्यूज होती की कुवेतचे काय आहे इमार शेख मिशेल अल अहमद अल जबर अल सबा यांनी एक अपॉइंटमेंटचा हुकूम दिलेला आहे आणि शेख सबा अल खालिद अल सबा यांना अपॉइंट केलेला आहे कुवेतचे क्राऊन प्रिन्स म्हणून. ओके, सो आजच्या न्यूजवर आधारित क्वेश्चन बघून घेऊया आपण. So first question आहे, हाऊ मेनी गोल्ड मेडल्स डिड द इंडिया विन इन तैवान ऍथलीट्स ओपन 2024. तर जे तैवान ऍथलीट्स ओपन 2024 झालेलं तिथे इंडियाने किती गोल्ड मेडल जिंकलेले आहेत, तर 3 गोल्ड मेडल जिंकलेले आहे. 3 गोल्ड जिंकलेले आहे, 3 सिल्वर जिंकलेले आहे आणि 1 ब्रॉन्झ जिंकलेले आहे. असे टोटल 7 मेडल जिंकलेले आहेत. नेक्स्ट, रिसेंटली इंडियाज आर प्रगन्नंदा डिफीटेड विच वर्ल्ड नंबर 2 प्लेयर इन नॉर्वे चेस. तर कोणाला त्यांनी, ओके, रिसेंटली इंडियाचे जे आर प्रगन्नंदा आहे त्यांनी वर्ल्ड नंबर 2 प्लेयर जे आहे यांना डिफीट केलेलं आहे. तर कोणत्या वर्ल्ड नंबर कोण आहे ते, काय नाव आहे त्यांचं वर्ल्ड नंबर 2 प्लेयरचं, तिथे नॉर्वे चेस मध्ये त्यांनी डिफीट केलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे फॅबियानो कारुआना यांना डिफीट केलेला आहे, जे आहे वर्ल्ड नंबर 2 प्लेयर. नेक्स्ट, विच इंडियन प्लेयर बॅग द वुमेन्स सिंगल टायटल ऑफ द बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट. जे जर्मनीमध्ये बोन इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट झालेला आहे तिथे वुमेन सिंगलचं टायटल
कोणत्या इंडियन प्लेयरनी जिंकलेला आहे? तो तन्वी शर्मा यांनी वुमेन सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे. नेक्स्ट, रिसेंटली द मालदीव गव्हर्नमेंट, रिसेंटली काय मालदीव गव्हर्नमेंटनी कोणत्या कंट्रीला एंटर करण्यापासून त्यांना बॅन केलेला आहे एंटरिंग द इंडियन ओशन आर्किओलॉजी? तो इस्रायलला कंट्रीमध्ये एंटर करण्यापासून त्यांनी प्रतिबंध लावलेला आहे. नेक्स्ट, ऍज पर द आंध्र प्रदेश रेकॉग्निशन ऍक्ट 2024, ओके, जे आंध्र प्रदेश रेकॉग्निशन ऍक्ट 2014 जे आहे त्यामध्ये काय होतं की कॉमन कॅपिटल होतं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे. तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं कॅपिटल होतं हैदराबाद. सो आता हैदराबाद जे आहे, ओके, हैदराबाद जे आहे ते आता नो लॉंगर द कॉमन, म्हणजे आता कॉमन राहिलेलं नाही आहे, ते कॉमन दोन्ही स्टेट्सचं कॉमन राहिलेलं नाही आहे कॅपिटल. नेक्स्ट, हु हॅज बिकम मेक्सिकोज फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट? तर मेक्सिकोच्या फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट कोण आहे? त्या आहे क्लॉडिया शिनबॉम. नेक्स्ट, हु हॅज वॉन द आइसलँड प्रेसिडेन्शियल इलेक्शन? तर आइसलँडचं प्रेसिडेन्शियल इलेक्शन 34.3% वोट्सनी जिंकलेला आहे. तर कोणी जिंकलेला आहे? ते जिंकलेलं आहे हला टोमॅसडोटिरनी. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द लुनार एक्सप्लोरेशन मिशन? तर जे लुनार एक्सप्लोरेशन मिशन आहे चायनाचं, ज्यांनी काय दे विल अटेम्प्ट टू ऑब्टेन अ सॅम्पल ऑफ सॉइल. तर ते सॅम्पल आणणार आहे कशाचे? सॉइल आणि रॉकचे फ्रॉम द फार साइड ऑफ द मून. जे मिशन आहे लुनार एक्सप्लोरेशन मिशन चायनाचं, त्या मिशन थ्रू ते सॉइल आणि रॉकचं सॅम्पल्स आणणार आहे मूनच्या फार साइडवरनं. तर ते मिशनचं नाव काय आहे? त्या मिशनचं नाव आहे चँग-ई-6. ओके, नेक्स्ट, रिसेंटली हु हॅज बिकम अपॉइंटेड ॲज द न्यू क्राउन प्रिन्स ऑफ कुवेत? तर कोणाला न्यू क्राउन प्रिन्स कुवेतचे अपॉइंट करण्यात आलेला आहे? तो शेख सबा अल खालिद अल सबा यांना कुवेतचे न्यू क्राउन प्रिन्स म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. ओके, सो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजचे तुम्हाला PDF हवे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.